तर आता माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं पार्थिव हे आता हिंदुजा हॉस्पिटलमधून त्यांच्या निवासस्थानाकडे नेण्यात येत आहे। माटुंग्यातील त्यांच्या निवासस्थानी 11 ते 2 या वेळेमध्ये पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि दुपारी 3 वाजेनंतर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। मनोहर जोशी हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, वयाच्या 86व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे। हृदयविकाराचा झटका आल्यानं काही दिवसांपासून मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि आता त्यांचं पार्थिव हे त्यांच्या निवासस्थानाकडे नेण्यात येत आहे। आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेश, जोशी कुटुंबातील सदस्य हिंदुजा रुग्णालयात आले होते आणि आता मनोहर जोशी यांचं पार्थिव कुटुंबियांनी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे आणि आता सध्या राहत असलेल्या माहीम माटुंगा येथील निवासस्थानी हे आता पार्थिव नेलं जात आहे। ही सध्याची थेट दृश्य आहेत। W54 ही जी इमारत आहे त्यात मनोहर जोशी आणि त्यांच्या कुटुंबियांचं सध्या वास्तव्य होतं आणि तिथेच 11 ते 2 अंत्यदर्शनाची वेळ ठरवण्यात आलेली आहे। विविध क्षेत्रातले मान्यवर अंत्यदर्शनासाठी येतील आणि 2 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघेल। शिवाजी पार्क स्मशानभूमीत मनोहर जोशी यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। हो दिनेश, अधिक माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर आपण पाहतोय मनोहर जोशी यांचं पार्थिव आता हे त्यांच्या माटुंग्यातील निवासस्थानाकडे नेण्यात येत आहे। दुपारी 11 ते 2 या दरम्यान पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे।